त्यानं सामर्थ्याचा अभिषेक केला होता. म्हणा आमेन. काय केला होता? सामर्थ्याचा अभिषेक केला होता. आणि तुम्हाला आम्हाला माहित आहे येशू ख्रिस्ताला अभिषेक कोणत्या दिवशी मिळाला? येशू प्रभू की येशू ख्रिस्ताला अभिषेक कोण मिळाला? बायबल सांगते त्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने पाण्यात बुडून बपतिस्मा घेतला. येशू मसीह की ज्या दिवशी येशू ख्रिस्ताने पाण्यात बुडून बपतिस्मा घेतला आणि बायबल सांगते तो पाण्यातून वर आला आणि पराक्लेत पवित्र आत्मा देवाने स्वर्गीय पित्याने कबुतराच्या रूपामध्ये त्याच्यामध्ये पाठवतो. आमेन. जेव्हा पवित्र आत्मा त्याच्यावर आला बायबल सांगते त्या दिवसापासून प्रभू येशू ख्रिस्त सामर्थ्याने भरला गेला. हालेलुया. आता असं आम्ही म्हणू शकत नाही की मला पवित्र आत्मा कधी मिळाला. मला पण ज्यावेळेस पाण्यात बुडून बपतिस्मा मी घेतला 17/7/2002 मध्ये, त्यावेळेस मला पवित्र आत्मा पाण्यात बुडाल्याबरोबर पाण्यातून वर आल्याबरोबर मला पवित्र आत्मा मिळाला. त्या ठिकाणीच मी अन्य भाषांमध्ये प्रेर करू लागलो, प्रार्थना करू लागलो. पाण्यामध्ये मला देवाचा अभिषेक, देवाचं सामर्थ्य मला कंट्रोल होत नव्हतं. येशू प्रभू की. आणि मग जसा येशू ख्रिस्ताला देखील सामर्थ्य दिलं तर देवाच्या वचनात लिहिलेलं आहे ज्या व्यक्तींना दुरात्मा लागला. काय लागले? वाचा. 4 अध्याय 36 वचन. तेव्हा सर्वजण विस्मित होऊन एकमेकास म्हणू लागले, काय हे बोलणे? हा अधिकाराने व सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यास आज्ञा करतो आणि ते निघून जातात. ज्या व्यक्तींना भूत लागलेले आहे, बघा काही सेवक लोक पण भूत काढण्याची पद्धत चुकीची वापरतात. मी एक पुष्कळ वेळा मंडळातल्या लोकांना शेअर केलेला आहे. आणि ज्या ज्या भागामध्ये मी जात आहे त्या भागामध्ये देखील मी बऱ्याचशा लोकांना या खोट्या सेवकांच्या ताब्यातून सोडवत आहे. कारण पुन्हा सांगेल, मारून हाणून भूत निघत नाही. बायबल ची डॉक्टरीन या पद्धतीने आम्हाला भूत काढण्यास शिकवत नाही. म्हणून आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्यावेळेस सेवक लोक देखील येतील, ते काय प्रार्थना करतात, ते काय उपदेश करतात, आणि ज्यावेळेस लोकांना अशुद्ध आत्म्यांचा, घाण आत्मा, वाईट आत्मा ज्यावेळेस त्यांना लागतो आणि ते किंचाळतात किंवा ते ओरडू लागतात किंवा अजून काही त्यांच्या शरीरावरती ते ब्लेडने घाव करून घेतील किंवा स्वतःला मारतील, हाणतील किंवा घर सोडून ते भटकतील, ज्यावेळेस असे लोक प्रार्थनेला ते बसवतात किंवा घेऊन येतात, मग हे लोक कसे प्रार्थना करून भूत काढतात त्यांच्याकडे आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. नेहमी लक्षात ठेवा. वरखेड मध्ये आलेल्या मंडळीतील लोकांनी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस एखादा सेवक केस धरून किंवा हाणून किंवा मारून किंवा पाणी शिंपडून किंवा तेल पाजून असे जर प्रकार करून जर भूत काढायला जर लागला तर त्याला थांबवायचं. तुम्ही मी जागे म्हणा आमेन. त्या व्यक्तीला तिथं प्रार्थना करू द्यायचं नाही आणि वचन वाचू द्यायचं नाही आणि शेजाऱ्या पाजाऱ्याला लगेच सावधान करायचे. का? जर अशा लोकांना आपल्याला शिक्षण माहीत आहे पण त्यांना शिक्षण माहीत नाही अजून, आणि सहजासहजी ते नवीन लोक बोलून घेतात आणि त्याचा परिणाम आम्ही आमच्या डोळ्याने पाहतो की ते लोक काय करतात, मारत असतात, हाणत असतात. त्याचा परिणाम काय होतो माहित आहे का? सेवा कार्य करण्यासाठी आमच्यासारख्या चांगल्या लोकांना अडथळण उभा राहतात. हे अडथळण येऊ नये म्हणून तुम्ही आणि मी अशा चुकीचं हाणून मारून भूत काढणाऱ्या लोकांचा तुम्ही आम्ही विरोध करणं गरजेचं आहे. आमेन. कारण समाजामध्ये चांगली बातमी लवकर पसरत नाही, बरोबर आहे ना? पण अशा वाईट बातम्या जर असेल ना तर पटापटा 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 गावभर पसरल्या जातात. आणि म्हणून आपल्याला अशा लोकांना
काय करायचं आहे? प्रभू येशूच्या नावात त्यांना, प्रभू येशूने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे त्यांना त्या ठिकाणी थांबवायचं. त्याला म्हणायचं, बाबा तू प्रार्थना करू नको, तू भूतही काढू नको, तू इथं गाणे गाऊ नको, आमच्या गावातून पहिलं बाहेर निघेल. अशा वेळेस तुम्ही एकाला, दोनाला, 4 जणाला, मंडळीतल्या लोकांना फोन करायचा आणि त्या लोकांना विरोध करायचा. नेहमी लक्षात ठेवा, आपलं गाव गेली 14 वर्षापासून आपली सेवा कार्य या ठिकाणी काय घडत आहे हे पाहत आहे. बरोबर आहे? आजपर्यंत आपल्या गावाचा इतिहास आहे की आपल्या गावातून सेवेमधून अशी चुकीची गोष्ट गावामध्ये पसरलेली नाही. पण बाहेरचे लोक जर अशी येऊन या गावात जर करायला लागले वरखेड गावामध्ये, तर त्याचा त्रास तुम्हाला पण आहे, मला पण आहे. ऑब्जेक्शन त्यांच्यावरती घेणार, ऑब्जेक्शन आमच्यावरती पण घेणार. म्हणून हे होऊ नये म्हणून मंडळीतल्या लोकांनी अशा लोकांकडे बारकाईने पाहायचं आणि विरोध करायच्या वेळेस विरोध करणं देखील गरजेचं आहे. येशू प्रभू की. तर यहुदी लोकांनी काय पाहिलेलं आहे? येशू ख्रिस्ताला पित्याने सामर्थ्य दिलेलं आहे आणि त्या सामर्थ्यानुसार तो भूतांना, म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये राहणारा अशुद्ध आत्मा आहे, जो बायबल सांगते डोळ्याने कधी दिसत नाही. तो अशुद्ध आत्मा माणसामध्ये लपलेला असतो आणि त्याच्या क्रियावरून किंवा त्याच्या कृतीवरून तो माणूस कसा वागतो किंवा कसा बोलतो, कशी ऍक्शन करतो, त्याच्यावरून आपण समजून घ्यायचं की ह्या माणसाला बाहेरचा झटका बसला. आपल्या भाषेमध्ये येशू प्रभू की. बाहेरचा झटका बसलेला आहे आपल्या लक्षात येतं, कारण की वागणूक पहिला चांगला आणि नंतर त्याची वागणूक ज्यावेळेस बदलून जाते त्यावेळेस तो मनुष्य वेगळा वागू लागतो. आणि मग असे लोकांना ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आमच्या लक्षात येतं की ह्या लोकांना बाहेरचं काहीतरी लागलेलं आहे. मग ते मटणच मागतात खायला, आहे ना? नाही तर मग बुरड्याचं मागतात खायला, तेलकट 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 खायला द्या म्हणतात. मग दुसरं काहीच खाणार नाही. रात्रंदिवस त्यांच्या मटणावरती पडलेले असेल, अंडे द्या, मटण द्या, बोंबील द्या, अजून काय झिंगे द्या, मासे द्या, सगळं तेच खायला लागतं त्यांना. दुसरं भाजीपाला म्हटलं का नाही 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 नाही. आणि त्या बायको बरोबर भांडण करणार, पोरांबरोबर भांडण करणार, सगळे घरातल्या लोकांना अरे तुऱ्यार वेगळं वेगळं वार बीर बोलून मोकळे होणार. आणि मग आम्हाला कळून येतं की नक्कीच माझ्या भावाला किंवा माझ्या बहिणीला काहीतरी भूताड काहीतरी झालं, त्याला आमोशाने धरलं किंवा पौर्णिमेने धरलं किंवा काहीतरी त्यांनी कुणीतरी त्याला खाऊ घातलं. त्याचा परिणाम तो काय करत आहे? आता आम्हाला घरामध्ये त्रास द्यायला लागला. काही काही लोक म्हणतात मग आता हे कुठं काढायला जावं, आहे ना? आता जे ज्यांना माहीत नसतं ते कुठं कुठं नेतात. पण बायबल मध्ये असं स्पष्ट रीतीने लिहिलं आहे देवाच्या लोकांनो की भूताचं काम बंद करू शकत नाही. म्हणा आमेन. भूताचं काम बंद करेल का? भूताची कंपनी बंद करू शकतं का? अरे तो वाढवायचं करेल ना. आता जे लोक जे आहेत ना अशा लोकांकडे घेऊन जातात की त्यांना ते भूत काढवत नाही. आणि बायबलच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही जरी पाहिलं तर मानव जातीच्या कल्याणाची सेवा जर इतिहासामध्ये कोणाला देण्यात आलेली आहे ती फर्स्ट आहे प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने इतिहासामध्ये जे वर्णन केलेलं आहे ते कुठंच तुम्हाला आणि मला वाचायला मिळणार नाही. तुम्ही वेद वाचा, तुम्ही गीता वाचा, तुम्ही काय वाचायचं तेवढे पुस्तकं वाचा. सगळ्या पुस्तकामधून एकच तुम्हाला निष्कर्ष मिळेल, एक आदर्श मिळेल आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. येशू प्रभू की. प्रभू येशू ख्रिस्त आज तुम्हाला एक आदर्श व्यक्ती मिळेल की त्यांनी जगातल्या लोकांचं कल्याण केलेलं आहे, हित केलेलं आहे, भलं केलेलं आहे आणि त्यांचं जीवन त्यांनी चांगलं केलेलं आहे. येशू मसीह की. आणि म्हणून येशू ख्रिस्ताच्या मुखातून काय बोलायचा? लोकांच्या समोर तो अधिकार घ्यायचा आणि सामर्थ्याने तो अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करायचा आणि ते बाहेर निघायचे. म्हणा बाहेर निघायचे. ते बाहेर निघायचे. आणि मग तुम्ही आम्ही पाहतो प्रार्थनेला जाताना, मीटिंगला जाताना, सभेला जाताना अनेक लोक या प्रकारे काय होतात? हील होतात, बरे होतात.
निरोगी होतात आहे ना, कारण ते देवाचे सेवक काय करतात, अथॉरिटीचा वापर करतात. आमेन. अधिकाराचा वापर करतात, कारण त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने सामर्थ्य दिलेलं आहे. आता मला सांगा, ज्या लोकांना उलट करा, प्रभू येशू ख्रिस्ताने निवडलं नाही आणि सामर्थ्य दिलं नाही, त्या लोकांकडून भूत निघालं. हे लोक अधिकाराचा उपयोग करू शकतात का? कधीच नाही करू शकत. पुन्हा ज्या लोकांना देवाने निवडलं नाही, ज्या लोकांना देवाने पाचारण केलं नाही, ज्या लोकांना देवाने अभिषेक केला नाही, ते एखाद्या व्यक्तीला दुरात्मा लागलेला आहे त्याला कधीच म्हणणार नाही, हे दुरात्मा याच्यातून बाहेर निघ. त्यांच्या मुखातून असे जड आणि प्रहार करणारे शब्द कधीच बाहेर निघणार नाही. तुम्हाला माहिती, त्याचा उलट परिणाम तुम्ही आणि मी जरी पाहिला ना, ते त्याच्या बरोबर खेळत बसते. काय करे व्यवस्थित खेळत बसते. काय रे बाबा, कमून आला त्याच्यामध्ये आहे ना, कशाला आला त्याच्यामध्ये, कमून तिला फिरलं, कमून तिला त्रास देतो, कमून तिच्या नादी लागला, कुठून आला तू, आता काय पाहिजे तुला, असे प्रश्न त्याच्या बरोबर खेळत बसला. म्हणजे तो त्याचा लय जवळचा मित्र. आणि त्या भूताबरोबर ते बोलत राहत, हा मी इकडून आलो, मी तिकडून आलो, असं झालं तसं झालं, आणि ती मला वाटातच भेटली, तो मला वाटातच भेटला, आणि मग मी त्याला घेरलं, आणि मी त्याला धरलं, आणि मी असं केलं, आणि मी तसं केलं, मी अमकं केलं, आणि मी तमकं केलं. आणि ते पण बोलू लागतं. मग बोलतात ना. पण बायबलच्या वचनात लिहिलं आहे का, ज्यावेळेस भूत बोलतात ना, त्यावेळेस तुम्ही आणि विश्वास नाही ठेवला पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा. कारण जो एखाद्या माणसामध्ये घुसतो त्या व्यक्तीला बायबल चांगलं परिपक्व माहित आहे. नेहमी लक्षात ठेवा. आणि मग तुम्हाला आणि मला ज्या लोकांना अधिकार दिला नाही, ते तर उल्लू बनतच आहे. ते तर त्याच्या नादी लागून त्याच्या संग मैत्री करत आहे, गोड गोड बोलत आहे. पण काही विश्वासदार आहे, त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने अधिकार दिलेला आहे, अथॉरिटी दिलेली आहे. त्या अथॉरिटीचा, अधिकाराचा त्यांनी जर उपयोग जर केला नाही, तर हा दुरात्मा त्यांना पण फसवू शकतो. आता काही लोक असं म्हणतात, हू आर यू, तू कोण आहे सांग मला. ऐक नाही, आलं का एखाद्याचा दोन, बोल तू कोण आहे. अरे प्रभू येशू ख्रिस्तान त्याला विचारलं नाही तू कोण आहे ना. प्रभू आत्मिक नेत्रांनी पण त्या माणसामध्ये काय आहे ते बघत होता. त्याला किती भूत लागले त्याला पण प्रभूला माहित होतं. आम्हाला कळतं का, आपण अंधाधुंदी लोक ज्यांना पाचारण झालं नाही ते अंधाधुंदी असे टोले मारतात. 2 भूत लागलेले आहेत, 3 लागलेले आहेत, 7 जणांनी घेरलेला आहे, लय बेकार आहे असे म्हणतात ते लोक. आम्ही जातोय आणि आमच्या समोर हे लोक असे बोलतात. म्हटलं साहेब, 2 लागले नाही, 4 लागले नाही, 7 लागले नाही, त्याच्यामध्ये अनेक आहेत. जर तो प्रभू येशूचा स्वीकार करत नाही, प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू किंवा देव म्हणून स्वीकारत नाही, तर त्या व्यक्तीमध्ये भूतच भूत आहे. ते 1 असू शकते, नाही तर 2000 असू शकते. 1 लागला तर एवढे हाल आहे, 2000 आले तर नागवाचे. बायबलच्या वचनानुसार कब्रस्थानामध्ये आहे, बायबलच्या वचनानुसार तो व्यक्ती. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जाऊन फक्त त्या व्यक्तीला त्यांनी पाहिलं, त्याचे हाल वगैरे पाहिले. कारण प्रभू आत्मिक नेत्राने त्या माणसामध्ये काय प्रक्रिया चालू आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिल्या, म्हणून त्यांनी त्याला प्रश्न विचारलाय. देवाचे सेवक कधीच दुरात्म्यांना प्रश्न विचारू शकत नाही, तू कोण आहेस. फसवले जातात. नेहमी लक्षात ठेवा, कमांड करणं महत्वाचं आहे, त्याला आज्ञा करणं महत्वाचं आहे, त्याला हुकूम करणं महत्वाचं आहे. त्याला बोलू दिलं नाही. बायबल सांगतोय प्रभू येशू ख्रिस्ताने, तू कोण आहेस याच्यातून बाहेर निघ. प्रभू म्हटला का, सांग ना तू कोण आहे, सांग ना तू कुठून आला, सांग ना तुझं नाव काय. आज तासन तास काढायच्या ऐवजी त्याच्या बरोबर खेळत बसता. सांग ना तुझं नाव काय, बोल तेरा नाम क्या है, बोल कहां से आया तू, बोल मुझे क्या चाहिए.
तो म्हणतो तेरी जान मुझे चाहिए, मैं उसकी जान लेने के लिए आया हूं. शैतान खेळवतो त्यांना आणि तासन तास आपला वेळ वाया घालतात. पण बायबलच्या वचनातले अथॉरिटी काय आहे, आत्मिक अधिकार काय आहे, देवाच्या वचनातले प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला जे सामर्थ्य दिलेलं आहे, एखाद्या व्यक्तीला का दुरात्मा लागला त्याला कमांड करायची, येशूच्या नावात त्याचं शरीर सोड आणि निघून. जर तुम्हाला देवाच्या सामर्थ्याने देवानं भरलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने जर भरलेला आहे, तिच्यातल्या भूताला किंवा त्या माणसाच्या भूताला देखील माहित आहे की हा व्यक्ती अथॉरिटी आणि सामर्थ्याने काम करणारा व्यक्ती आहे. तो कधी तुमच्या आणि माझ्या समोर प्रभू येशूच्या नावात उभा राहू शकत नाही. तो निघणार आणि लगेच त्याला सोडणार, निघून जाणार. तुम्ही आणि टाइमपास करून त्याच्याबरोबर काही उपयोग होणार नाही. येशू मसीह की. म्हणून या लोकांनी हे आश्चर्य कर्म पाहिलेलं आहे. हे काय म्हणतात, हा असं काय आश्चर्यकारक शब्द बोलतोय, अधिकाराने बोलतोय या भूतांना. अरे तो भूतांचा बाप आहे. तो देव वेगळा, ज्याने मानवाला तारले तो देव वेगळा, ज्याने जिवंत त्याला केले तो देव वेगळा, ज्याने जिवंत त्याला केले तो देव वेगळा. बोला. आम्ही पाहतो येशूने त्याच्या आध्यात्मिक अधिकाराचा उपयोग करून घेतले आणि त्या माणसातून दुरात्मा काय केलेला आहे, काढून टाकला. तो माणूस मोकळा झाला. आज तुम्हाला आणि मला काय केलं, येशू मसीह की. म्हणून रोज आपली अथॉरिटी घ्या, आपल्या जीवनासाठी, आपल्या घरासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या लेकरासाठी, आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी, आपल्या लेकरांच्या नोकरीसाठी, जे काही आपले गावामध्ये आहे गावासाठी, गावातल्या लोकांसाठी तुम्ही अथॉरिटीचा वापर करा. प्रभू आम्ही या गावामध्ये मोठं तुझं काम पाहतो. हे सगळे लोक जे व्यस्त करणारे असतात, मिसऱ्या लावणारे असतात, त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करा.